इथं पूर्ण प्लॉट मध्ये तागच ताग लावलेला आहे. हे बघा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता तागच आहे इथं, पण मेन क्रॉप जे आहे ते ताग नाहीये मित्रांनो. इथं आहे ते केळीचं पीक आहे. इथं बघू शकता 7-5 वरती केळी लावलेली आहे. तर इथं तागाचा काय फायदा होऊ शकतो कमेंटमध्ये सांगा आणि रील शेअर करायला विसरू नका. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा ताग लावलेला आहे हिरवळीचं खात म्हणून. हे ताग जेव्हा 40-45 दिवसाचं होईल फुलं यायच्या आधी याला इथं गाडण्यात येईल. दुसरी गोष्ट इथं मल्चिंग पेपर नाही टाकलेला आहे. आपला जो पाचट असतं ते पाचट टाकलेलं आहे. पाचटानं टेम्परेचर मेंटेन राहते. भर उन्हाळ्यात मार्चमध्ये इथं केळी लावलेली आहे. साधारण 20 ते 25 दिवस झालेले आहेत तिथं केळी लावून. ताग जेव्हा हे मोठं होतं हे ना टेम्परेचर इथं मेंटेन राहते. कमीत कमी 1 महिना इथं गारवा राहतो. ही केळी लावायच्या आधी 8 दिवस ताग इथं लावलेला होता. ताग मोठा झाल्यानंतर इथं केळीचं प्लांटेशन म्हणजे ताग उगून आला आणि केळीचं प्लांटेशन केलेलं आहे. मी तर मित्रांनो असं जुगाड आयडिया पहिल्यांदा बघितली की तागासोबत केळी. जर इकडून तुम्ही बघितलं कॅमेराच्या अँगलनं तुम्हाला दिसत असेल मध्ये केळी आहे आणि तागाची सावली त्याच्यावर पडते दुपारची आणि टेम्परेचर पण मेंटेन राहते. कसलं भारी जुगाड आहे इथं बघा. खूप चांगली आयडिया लावलेली आहे इथं. ड्रीप पण डबल आहे मित्रांनो. हे बघा इकडे एक ड्रीप आहे, इकडे एक ड्रीप आहे. बाकीची एसओपी केळीची जी असते बेड बनवणे डबल ड्रीप टाकणे तीच आहे. फक्त दोन गोष्टी वेगळ्या आहेत. एक तर आहे ते पाचट आणि दुसरं आहे ते ताग. कमेंटमध्ये सांगा मी जे तुम्हाला विचारलं आणि फॉलो करायला विसरू नका.